सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पूर्णा ही सायलीला म्हणते की सायली, आज तुझ्यामुळे जन्माष्टमी अगदी धूमधडाक्यात आणि खूप सुंदर अशी साजरी झाली. तुझ्यामुळे आज प्रतिमा सगळ्या घरात वावरली. तर आता पूर्णाई म्हणते की खरंच सायली, मी भरून पावले. तेव्हा आता सायली ही प्रतिमाकडे बघते आणि प्रेमाने प्रतिमाला आता हाताला धरून सायली म्हणते की चला जायचं का रूममध्ये प्रतिमा आत्या. तर प्रतिमा आत्या सगट आता सायली आतमध्ये जाते. कल्पना म्हणते की चला प्रतिमा आत्या आता आतमध्ये गेल्या तर पूर्णाई मी सुद्धा तुम्हाला खोलीमध्ये नेऊन सोडते आणि पूर्णाईला घेऊन जाते. सायली आता प्रतिमाला घेऊन गेल्याचे बघताच आता प्रिया विचार करते की सायली, तू आता त्या प्रतिमासोबत गप्पा मारत बस. मी तुझ्या नवऱ्यासोबत गप्पा मारत बसते. तिकडे तो माझी वाट बघत बसला असेल. आता इकडे श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे बघत रविराज प्रतापला म्हणतो की प्रताप, अरे खरंच पूजा खूप छान झाली. आणि आता प्रियाला म्हणतो की तन्वी, तू देवाचं दर्शन घे. प्रताप म्हणतो की अरे रविराज, प्रतिमा परत आल्यामुळे तुझा देवावरती विश्वास बसायला लागलाय आणि खरंच मला सुद्धा खूप भरून पावलं. तर आता रविराज हसू लागतो. आणि आता इकडे रविराज प्रताप सुद्धा त्यांच्या रूममध्ये जाताच इकडे प्रिया ही हॉलमध्ये एकटी असते. तर आता अर्जुनच्या बेडरूमकडे बघत प्रिया ही पायऱ्या चढून वर जाऊ लागते. तर तेवढ्यात पाठीमागून सायली तिथे येत प्रियाला बघते आणि प्रियाकडे येत म्हणते की प्रिया, अगं मी तुला किती वेळा सांगितलं की तुझी रूम इकडे खाली आहे म्हणून. सायली म्हणते की तुला आठवत नसेल ना, तर मी आठवण करून देते. प्रिया म्हणते की सारखी का माझ्यामध्ये मध्ये येतेस ग, तर मला काही सांगू नकोस. आणि मी कुणाच्या खोलीत चालले ना ते मला चांगलंच माहीत आहे. प्रिया म्हणते की सायली, मला त्या खोलीमध्ये जाण्याची तुझी परवानगीची गरजच नाही आहे, कारण मला अर्जुनने बोलावलंय. असे म्हणत आता प्रिया ही पायऱ्या चढून वर जाऊ लागते. तेव्हा आता प्रिया वर जाऊ लागताच पुन्हा आता प्रिया समोर येत प्रियाचा हात धरत सायली म्हणते की काय म्हणाले, रात्री 1:30 वाजता माझ्या खोलीत येऊन माझ्यासोबत गप्पा मार असं म्हणाले का ते? चल आपण त्यांनाच जाऊन विचारू. असे म्हणत आता सायली ही पुन्हा प्रियाचा हात धरते. हात झिडकारत प्रिया म्हणते की सायली, अर्जुन मला म्हटलाय की तू माझ्या खोलीत कधीही येऊ शकतेस. याचा तुला राग येतोय का? प्रिया म्हणते की साहजिकच आहे, पण त्याला मी काहीच करू शकत नाही सायली. प्रिया म्हणते की अगं सायली, तुला मी नाही समजून घेणार तर कोण घेणार. अगं आपला नवरा आता दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडलाय तेव्हा कोणत्याही बायकोला राग येणारच ना गं. सायली म्हणते की बाकीच्या पंचायती करू नकोस प्रिया, सरळ खाली तुझ्या खोलीत जा आणि जाऊन झोप. तर आता प्रिया म्हणते की मी कुठेही जाणार नाहीये. प्रिया म्हणते की 5 मिनटं मला अर्जुनशी बोलायचं आहे आणि प्रिया जाऊ लागते. तर हात धरत सायली म्हणते की ही वेळ कोणतेही बोलायची नाहीये प्रिया, तुला जे काही बोलायचं ते उद्या सकाळी बोल. तर आता प्रिया म्हणते की हात सोड सायली. आणि आता इकडे प्रियाचा हात सायलीने धरतात जोराने. आता सायलीचा हात झडकारून प्रिया आता सायलीला खाली ढकलते. त्याच वेळेस आता सायलीचे दोन्ही पाय उंच होऊन सायलीचा तोल जाऊन सायली ही पायऱ्यावरून खाली पडते. सायली ही कोलांट्या विड्या मारत आता पायऱ्यावरून एक एक पायरी खाली जात असते. तेवढ्यात आता प्रिया ही भानावर येते आणि प्रिया ही घाबरून पटकन शेजारी असलेल्या रूममध्ये लपते. त्याच वेळेस आता त्या आवाजाने अर्जुन दरवाजा उघडून खाली बघतो. तर सायली पायरीवरून पडत असल्याचे बघताच मोठ्याने सायली असे ओरडत अर्जुन आता सायलीकडे धाव घेतो. पायऱ्यावरून घरगळत आता सायली ही खाली पडलेली असते आणि सायलीच्या डोक्याला मार लागलेला असतो. त्याच वेळेस आता सगळेजण आता पळतच सायलीकडे येतात. पूर्णाई, प्रताप, रविराज, कल्पना सगळेजण आता मोठ्याने सायली असे ओरडतात. तर आता अर्जुनने सायलीचा चेहरा आपल्या हातात धरलेला असतो. कल्पना, प्रताप, अश्विन सगळेजण सायलीला उठवण्याचा प्रयत्न करत असतात, पण आता सायली ही बेशुद्धच पडलेली असते. अश्विन आता सायलीच्या हाताची नाडी चेक करतो. अस्मिता म्हणते की अगं बघ ना पूर्णाई, ही सायली जेण्यावरून पडली वाटतं. नाटक करत प्रिया म्हणते की अगं अस्मिता, मी वर होते आणि मला पडण्याचा आवाज आला आणि इथे येऊन बघते तर काय ही सायली पडली. तेव्हा आता कल्पना, पूर्णाई सायलीला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. पूर्णाईच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि आता अर्जुनने सायलीचा चेहरा आपल्या हातात धरलेला असतो. त्याच वेळेस अर्जुनच्या हाताला रक्त लागते. तेव्हा अर्जुनच्या हाताला लागलेले ते रक्त बघून पूर्णाई, कल्पना, अश्विन, प्रताप सगळ्यांना काळजाचा ठोका चुकून मोठा धक्का बसलेला असतो. इकडे अर्जुनच्या हाताला सायलीच्या डोक्यातून निघत असलेले रक्त लागलेले बघून प्रिया विचार करते की मेली
मिली की काय ही? आणि एकदा का खरी तन्वी मिली मग खोट्या तन्वीला काही टेन्शनच नाही असा आता प्रियाने विचार केलेला असतो. तर इकडे सायलीच्या डोक्यातून भळभळा निघत असलेले रक्त बघून मात्र अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता अश्विन म्हणतो की वहिनीच्या कानातून तर रक्त येतंय आणि आता ताबडतोब आपल्याला वहिनीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल असे म्हणत अश्विन ताबडतोब आता ॲम्ब्युलन्स बोलावतो. तर आता प्रिया म्हणते की हॉस्पिटलमध्ये कशाला आणि सायली माझ्याकडे बघ, हे बघ तू. तर आता अर्जुन म्हणतो की आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे अश्विन. अर्जुन म्हणतो की अश्विन पटकन तू गाडी काढ आणि सायलीला उचलून घेत. अर्जुन हा आता पळतच आता बाहेर जातो. तर अश्विन आता गाडी काढण्यासाठी अर्जुनच्या पुढे धाव घेतो. इकडे आता पूर्णाई रडू लागते. तर रविराज पूर्णाईला समजावतो आणि म्हणतो की पूर्णाई शांत हो, सगळं काही व्यवस्थित होईल. इकडे आता प्रिया विचार करते की सायली जर हॉस्पिटलमध्ये गचकली तर मी बघू नाही शकणार. तेव्हा आता नाही हे सोनेरी क्षण मी नाही घालवू शकत. तेव्हा आता प्रियासुद्धा सायलीच्या पाठोपाठ हॉस्पिटलमध्ये यायला निघालेली असते. तर आता प्रिया म्हणते की बाबा मी सुद्धा जाते बरं का. आणि प्रिया ही पळतच आता अर्जुन पाठोपाठ जाते. आणि आता हॉस्पिटलमध्ये सायलीला आता आतमध्ये गाडीवरती घेऊन जाऊ लागतात. अर्जुनच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. अश्विन, अर्जुन, कल्पना सगळेजण आता सायलीकडे बघत जोराने सायलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ लागतात. रडत सायलीकडे बघत अर्जुन म्हणत असतो की सायली तुला काहीच होणार नाही, मी तुला काही होऊ देणार नाही. आणि आता सायलीला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात. तर अर्जुन आतमध्ये जाऊ लागतो. अश्विन आता अर्जुनला धरत थांबवतो आणि म्हणतो की दादा सगळ्यांना आतमध्ये जाण्याची परवानगी नाही आहे. तर आता अर्जुन ऐकायला तयार नसतो. तर अश्विन आता अर्जुनला थांबवतो. अश्विन आतमध्ये जातो तेव्हा आता प्रताप आता अर्जुनला समजावतो आणि म्हणतो की अर्जुन बाळा तुला तर आता खंबीर असायला हवं, असं आता निराश होऊन तुला चालणार नाही. प्रताप म्हणतो की अर्जुन सायलीला काहीही होणार नाहीये, तू घाबरू नकोस. तर आता अर्जुन हा दरवाजाच्या खिडकीमधून आतमध्ये बघत असतो आणि अर्जुनच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. इकडे आता ऑपरेशन करण्यासाठी अश्विनने सगळी तयारी केलेली असते. सायलीच्या तोंडाला मास्क लावलेला असतो. नर्स, सिस्टर, दुसरे डॉक्टर सगळेजण आता सायलीभोवती गोळा झालेले असतात. इकडे कल्पना ही रडत असते. तर आता प्रताप अर्जुनला समजावून अर्जुनला धीर देत असतो. त्यानंतर आता प्रताप हा कल्पना शेजारी येऊन बसतो. तर विचार करत कल्पना प्रतापला म्हणते की आपण घरात सण साजरा करत होतो, घरात सगळेजण किती आनंदात होते. कल्पना म्हणते की आणि अचानक हे काय होऊन बसलं. तर प्रताप म्हणतो की मला अर्जुनची अवस्था बघवत नाहीये. आणि आता प्रताप म्हणतो की अर्जुनला धीर धरवत नाहीये. तेवढ्यात प्रिया परत पळत तिथे येते आणि कल्पनाला म्हणते की कल्पना मामी सायली कशी आहे आता आणि आतमध्ये आहे का. तर आता कल्पना काही बोलत नसते. तर पुढे आता अर्जुन उभा असताना प्रिया ही अर्जुनकडे येते आणि प्रिया अर्जुनला म्हणते की कुठेही सायली आणि काय म्हणाले डॉक्टर. तेव्हा आता अर्जुन प्रियाकडे बघतो. त्यानंतर आता अर्जुन हा ऑपरेशन थिएटरकडे बघतो आणि अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा प्रिया विचार करते की हा इतका का सिरियस अपसेट झाला आहे आणि याला तर बरं वाटायला हवं. हा खरोखरच सायलीच्या प्रेमात तर पडलाय का. प्रिया म्हणते की अरे अर्जुन काय रे हे सगळं असं अचानक कसं झालं, मला काहीच कळत नाहीये. प्रिया म्हणते की सायली जिन्यावरून कशी पडली असेल, म्हणजे चालता चालता एखादी पायरी तिची चुकली असेल का. हळूच आता प्रिया म्हणते की जाऊ दे नेरा अर्जुन, तू कशाला एवढं टेन्शन घेतोस, तुझं तरी कुठं तिच्यावर एवढं प्रेम आहे. तेव्हा रागाने अर्जुन आता प्रियाकडे बघतो. तर आता प्रिया म्हणते की नाही रे मला तसं म्हणायचं नव्हतं, पण तुला सायलीची काळजी वाटणं साहजिकच आहे. प्रिया म्हणते की अरे अर्जुन साहजिकच आहे ना, तू एक चांगला माणूस आहे आणि सायली जरी माझ्यासोबत किती जरी भांडली ना तर सायली लवकर बरी व्हायला पाहिजे असंच मला देखील वाटतंय. इकडे आता सुभेदाराच्या घरी पूर्णाई ही जपमाळ करत बसलेली असते आणि सायलीची आठवण काढी देवाचा धावा करत असते. तेवढ्यात विमल पूर्णाईकडे येत म्हणते की पूर्णाई हॉस्पिटलमधून कोणाचा फोन आला होता का आणि आता कशा असतील सायलीताई. तर आता रविराजसुद्धा तिथे येरझाऱ्या मारत असतो. एवढ्यात आळस देत उठून आता झोपेतून उठत अस्मिता तिथे येते आणि पूर्णाई रविराजकडे बघत म्हणते की हे काय तुम्ही झोपला नाहीत वाटतं, रात्रभर इथेच बसून होते की काय. तेव्हा आता रविराज म्हणतो की या अशा परिस्थितीमध्ये अस्मिता झोप तरी कशी लागेल. तेव्हा आता अस्मिता म्हणते की यासाठी मग रात्रभर जागरण करायचं का.
तर आता अस्मिता म्हणते की याने थोडीच सायली बरी होणार आहे का आणि त्यामुळे पूर्णाही तुझीच तब्येत बिघडेल. जा बरं झोप, तू आराम कर. तेव्हा आता राग येऊन पूर्णाई म्हणते की अस्मिता, तुला परिस्थितीचं काही भान आहे की नाही? अगं मी तुला चालायला शिकवलं, तुला बोलायला शिकवलं, पण मला तुझ्यामध्ये माणुसकी नाही भरता आली. तर आता राग येऊन अस्मिता म्हणते की राहिलं अगं पूर्णाई, मी तुझ्या चांगल्यासाठी सांगत होते आणि चल विमल मला कॉफी दे असे अस्मिता विमलला सांगते. अस्मिता म्हणते की एवढं काय तोंड मारून बसली, अगं येतील सगळे थोड्या वेळात. तेवढ्यात दरवाजातून प्रतिमा बाहेर येतात. तर पूर्णाई आणि रविराज आता प्रतिमाला बघतात. प्रतिमा आता इकडे तिकडे सायलीला शोधत असते. तेवढ्यात आता पूर्णाई म्हणते की प्रतिमा. तर प्रतिमा पूर्णाईकडे बघते. तेव्हा आता रविराज म्हणतात की प्रतिमा तुला काही हवंय का? प्रतिमा आता इकडे तिकडे बघू लागते. तेव्हा पूर्णाई प्रतिमाकडे बघत म्हणते की प्रतिमा तुला काही चहा वगैरे हवाय का? आणि विमल प्रतिमाला चहा टाक बरं. त्यानंतर आता पूर्णाई प्रतिमाला म्हणते की प्रतिमा इथे माझ्या शेजारी येऊन चहा पिशील का? तर प्रतिमा मान हलवून नाही म्हणते. आणि आता मान नकारार्थी करत आता प्रतिमा ही बाहेर जाऊ लागते. अचानक दरवाजात येताच प्रतिमा थांबते आणि प्रतिमा आता अर्जुन आणि सायलीच्या बेडरूमकडे बघत आता नजर करून वर बघत असते. तेव्हा आता पूर्णाई प्रतिमाला बघते आणि अर्जुनच्या बेडरूमकडे प्रतिमा बघत असल्याचे पूर्णाईच्या लक्षात येते. ते बघताच पूर्णाई रविराज प्रतिमा पाठीमागे येतात. तर पूर्णाई म्हणते प्रतिमा तुला काही हवंय का? तेव्हा अर्जुनच्या बेडरूमच्या दरवाजाकडे बोट करत आता सायली कुठे असे आता प्रतिमा पूर्णाईला विचारते. तेव्हा पूर्णाई म्हणते तू सायलीला शोधते. तर प्रतिमा मान हलवते. तेव्हा आता पुढे येत अस्मिता म्हणते की अगं प्रतिमा आत्या तुला माहितीच नाही आहे का काल रात्री सायली. तर लगेच पूर्णाई म्हणते की सायली मैत्रिणीकडे गेली. हसतच पूर्णाई प्रतिमाला म्हणते की अगं ती तिच्या मैत्रिणीकडे गेली. आता तिच्या मैत्रिणीला बरं नाही ना. रविराज म्हणतो की प्रतिमा तू काही काळजी करू नकोस, येईल ती परत. तेव्हा ते ऐकून पूर्ण प्रतिमा आता आतमध्ये निघून जाते. तेव्हा रविराज म्हणतो की अस्मिता प्रतिमा ही सायलीसोबत या घरात आली आणि सायली आणि प्रतिमाचं एक जिव्हाळ्याचं आणि प्रेमाचं नातं तयार झालंय. तेव्हा जर तू तिच्या देखत सायली ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याचे जर सांगितलं तर तिच्या जीवाला कसं वाटेल, तुला काही कळतंय का? तेव्हा पूर्णाई म्हणते की अस्मिता तू सुद्धा आता प्रतिमासमोर सायली हॉस्पिटलमध्ये आहे हे नावसुद्धा घ्यायचं नाही, कळलं का तुला? तर आता अस्मिता मान हलवते. इकडे आता विमल ही प्रतिमाला चहा घेऊन जाते. तर पूर्णाई रविराजांना म्हणते की आज सायलीमुळेच आज आपल्या श्रीकृष्णाची पूजा एकदम व्यवस्थित पार पडली. ज्या मुलीच्या पाठीमागे एवढी पुण्याई आहे त्या मुलीला हा त्रास का? तेव्हा आता पूर्णाई म्हणते की तुम्ही अर्जुनला फोन करता का? तर आता रविराज म्हणतात की पूर्णाई मगाशीच केला होता आणि सायली अजून शुद्धीवर आलेली नाहीये. इकडे आता सकाळ होता. सिस्टर ही ICU केबिनमधून बाहेर येते. तर पटकन प्रताप आणि अर्जुन आता सिस्टरला विचारतात की मिस सायली कशा आहेत सिस्टर आणि त्या शुद्धीवर आल्यात का? आम्ही त्यांना बघू शकतो का? तर आता सिस्टर त्यांच्याकडे बघत म्हणतात की नाही, तुम्ही त्यांना अजून भेटू शकत नाही कारण त्या शुद्धीवरच आलेल्या नाही आहेत. ते ऐकून अर्जुन आणि प्रतापला मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता प्रियासुद्धा झोपेतून उठते. तर आता प्रियाचा मोबाईल वाजवू लागतो. तेव्हा आता घाबरतच प्रिया ही अर्जुन प्रताप कल्पनाकडे बघते आणि म्हणते की मी आलेच आणि बाजूला जाते. आणि आता बाजूला जात आता प्रिया फोन उचलते. तर नागराजने फोन केलेला असतो. प्रिया आता हळू आवाजात बोलू लागते. तेव्हा आता नागराज म्हणतो की अगं प्रिया तुझ्या आवाजाला काय झालं आणि आत्ता झोपेतून उठलीस का? तुला काही कळतं का? अगं आज तुझ्यावरती किती मोठी जबाबदारी आहे. तेव्हा आता प्रिया म्हणते की मला बोलू देणार आहेत की नाही का स्वतःच बोलणार आहात? नागराज म्हणतो की बोल, तुलाच बोलायचं आहे आज. तेव्हा आता नागराज म्हणतो की सगळं काही तू मला सांग. दहीहंडी किती वाजता फुटणार आहे? किती वाजता सगळेजण बाहेर जाणार आहे? तयारी झाली का? घरात किती लोकांची गर्दी असणार आहे? आणि तू मला सांग प्रतिमा वहिनी कुठे असणार आहे? घरात असणार आहे की बाहेर? आणि किती वेळ असणार आहे? असे अनेक प्रश्न आता फोनवर नागराज प्रियाला करतो. तिच्याबरोबर कोण असणार आहे ते सगळं सांग तू प्रिया, कारण मी सुपारी घेऊन तयारच आहे. तेव्हा आता प्रिया म्हणते की महिपतला म्हणावं, मग तीच सुपारी फोडून खा. तर नागराज म्हणतो म्हणजे? तेव्हा आता प्रिया म्हणते की मी जर याला खरं सांगितलं ना तर यांना वाटेल की माझ्यामुळे सायली पडले आणि मग माझ्यामुळेच प्रतिमाला मारण्याचा प्लान आता कॅन्सल झाला असं यांना वाटेल.
आणि जर असं घडलं तरी ते महिपत सायलीच्या बाजूने माझा बेड लावायला देखील मागं पुढं बघणार नाही असा आता प्रियाने विचार केलेला असतो. इकडे आता अश्विन हा ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येताच अर्जुन अश्विनला म्हणतो की अश्विन सायली कशी आहे. तेव्हा आता त्यांच्याकडे बघत अश्विन म्हणतो की सायली वहिनी अजूनही शुद्धीवर आलेली नाही आहे. सायली वहिनीच्या डोक्यावर किंवा कानात कुठलीही जखम नाही आहे. सायली वहिनीच्या मेंदूला मार लागलाय आणि जर सायली वहिनीच्या मेंदूला मार लागला असेल तर तिची कंडिशन खूप क्रिटिकल होऊ शकते असे आता अश्विनने अर्जुन प्रतापला सांगितलेले असते. आणि तेव्हा ते ऐकून अर्जुनच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि आता अर्जुन समोर भयानक सत्य येऊन उभे राहिलेले असते. तर आता सायली ही कशी शुद्धीवर येणार आणि आता प्रतिमाला मारण्यासाठी नागराज त्याचा म्हणजे महिपतचा तो माणूस पाठवणार का. तर आता सायली आणि प्रतिमाचा जीव कोण आणि कसं वाचवणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.